श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व ताईंना. दुसऱ्या श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुरुवातीला मी देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर मला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा होता. पहिले मी गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहे. त्यासाठी मी दही, दूध, साखर, मध, तूप या पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक केला. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला. जर आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर आपण गणपतीच्या स्वरूपामध्ये लाल सुपारीचाही अभिषेक घालू शकतो. त्यानंतर मी महादेवाच्या पिंडीवरतीही अभिषेक घालून घेतला. पहिले पाटाखाली छोटीशी रांगोळी काढून घेतली. हळदी कुंकू टाकले. त्यानंतर पाटावरती लाल कलरचा कापड ठेवला. माझ्याकडे पांढरा कापड नव्हता त्यामुळे मी लालच घेतला. पुरुष देवांना हळदी कुंकू लावत नाही त्यामुळे अष्टगंध लावला आणि फक्त कुंकू लावले. हळद मी गणपतीला लावली नाही. महादेवाच्या पिंडीला अष्टगंध लावला. त्यानंतर भस्म लावले. अष्टगंध जिथं गणपतीचं आणि कार्तिकेचं स्थान असतं त्या ठिकाणी लावले. पिंडीवरती लिंगावरती मी भस्म लावले. त्यानंतर फुलं वाहिली. माझ्याकडे बेलपत्र नव्हते. बेलपत्राच्या ऐवजी मी 11 तांदूळ वाहिले. बेलपत्राच्या ऐवजी तांदूळ पण चालतात असं म्हणतात त्यामुळे मी तांदूळच वाहिली. आणि धोत्र्याचे फळ पण मला मिळाले नाही त्यामुळे मी धोत्र्याच्या झाडाची कळी वाहिली. नंतर शिवामूठ वाहायची होती. ती काळे किंवा पांढरे हे मला माहिती नव्हतं त्यामुळे मी पांढरे तिळच वाहिले. पिंडीवरती मी रुद्राक्ष पण ठेवले. अशा पद्धतीने मी दुसऱ्या श्रावण सोमवाराची पूजा केली. पूजा आपण कशाही पद्धतीने करा. भक्ती आणि भाव महत्त्वाचा असतो. पूजेला बराच वेळ लागला. मुलं म्हणली मम्मी आपल्याला चहा ठेव. त्यानंतर मी आमच्या तिघांसाठी चहा ठेवला. आलं टाकून, विलायची कुटून छान असा चहा ठेवला. आम्ही तिघांनी मिळून चहा घेतला. घरातली बरीच कामं आवरायची होती. सगळे काम तसेच पळून होते. पूजेलाच मला एवढा वेळ गेला. त्यानंतर मी काही शूट घेतले नाही. आजचा ब्लॉग इथंच बंद करते. परत भेटू नवीन एका उद्याच्या ब्लॉगमध्ये.